नमस्कार सर्वांना. तर आज आपण बनवणार आहोत मुगाच्या डाळीमध्ये शेवग्याच्या शेंगा. तर तुम्ही बघू शकता. तर सर्वात अगोदर आपल्याला मोहरी फोडणी द्यायची आहे. त्यात टाकले आहेत मोहरी, जिरं आणि ठेचलेला लसूण. त्यानंतर टोमॅटो आणि कढीपत्ता. टोमॅटो छान लाल होईपर्यंत मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत तेलामध्ये. तर आता आपण टाकणार आहोत लाल तिखट, धने पावडर, थोडीशी हळद आणि त्याला आपण परतून घेणार आहोत. थोडंसं पाणी टाकून आपण शिजवून घेणार आहोत त्याला पण. त्यानंतर आपण शेवग्याच्या शेंगा, नंतर डाळ टाकणार आहोत. डाळ टाकलेली आहे. त्यानंतर आपण चवीनुसार मीठ, त्यानंतर कोथिंबीर आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला शिजण्यासाठी पाणी ओतायचं आहे. डाळ आणि शेंगा नक्की करून बघा, अगदी छान लागते. सोप्या पद्धतीने आहे बनवलेली भाजी. झाकण ठेवून आपल्याला 8 ते 10 मिनिटे शिजवून घ्यायचे आहेत. तर मी थोड्याशा शेंगा ठेवलेल्या आहेत. आपण या ठेच्यामध्ये बनवणार आहोत. उकडून घ्यायच्या शेंगा आणि ठेच्यामध्ये याला परतून घ्यायच्यात. त्याच्यानंतर मी लगेच कणिक भिजवण्यासाठी घेतलेली आहे, अगदी याप्रमाणे. तर तुम्ही बघू शकता आपली भाजी होते. कणिक पण भिजवलेली, शेंगा पण बनवायच्या आहेत. तर आपला स्वयंपाक रेडी आहे. तर ही आहे भाजी, दह्यातल्या मिरच्या, उकडलेल्या शेंगा, चपाती, ताक. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींना? आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल चॅनलवरती तर प्लीज सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.